गर्लफ्रेंडने ब्रेकअप केला आणि पठ्ठ्याने थेट बदला घेण्यासाठी MPSCचा घोटाळाच बाहेर काढला। ही ऐकायला पिक्चरची स्टोरी वाटत असली पण इन रिअल लाईफ घडलेली गोष्ट आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण MPSC घोटाळ्याच्या आणि पेपर फुटीच्या बातम्या सगळीकडेच बघतोय। त्यातला नेमका विषय काय आहे थोडक्यात सांगतो। MPSCची औषध निरीक्षक परीक्षा पास होऊन राज्यात 7वी आलेली मुलगी, अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न हे अगदी काही पावलांवर होतं। पण हे यश तिच्या अभ्यासाचं नव्हतं, तर तिच्या वडिलांनी लाखोंची लाच देऊन विकत घेतलेल्या लीक पेपरचं होतं। पण परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तिचं आपल्या बॉयफ्रेंडसोबतचं वागणं बदललं। मुलीच्या वडिलांनी दोघांच्या नात्याला नकार दिला आणि इथून सगळंच फिसकटलं। शेवटी रागाणावर झालेल्या तरुणानं गर्लफ्रेंडचं चोरट्या मार्गाने MPSC परीक्षेत यश मिळवल्याचं बिंग फोडलं आणि राज्यातला सगळ्यात मोठा घोटाळा उघड झाला। पण हा घोटाळा उघड होण्यामागे सगळ्यात मोठे पुरावे होते चॅट्स, आणि ह्याच चॅटवरून जी लंका पेटली ती आपण बघितलीच। आता या ऋतुजा आणि गौरव यांच्या चॅट्समध्ये नेमकं काय, त्यासोबत ऋतुजा आणि तिच्या मैत्रिणीच्या व्हायरल चॅट्समध्ये देखील काय सांगितलंय, दोघी एकमेकींसोबत काय काय बोलल्या, याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहताय विशेष बारी। मंडळी, सगळ्यात आधी या पेपर फुटीची ॲक्च्युअल गोष्ट काय आहे ते सांगतो। तर 29 जुलै 2025 पासून अन्न औषध प्रशासनातील औषध निरीक्षक गट ब च्या 154 जागा निघाल्या आणि सगळीकडे त्यांची जाहिरात आली। 22 मार्च 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील 6 महसुली मुख्यालयांवर स्क्रीनिंग परीक्षा पार पडली। 44,000पेक्षा जास्त उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती। त्यानंतर या परीक्षेचा जूनमध्ये निकाल आला। 506 विद्यार्थी मुलाखतींसाठी पात्र ठरले आणि जुलै महिन्यात अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली। त्यानंतर सगळं सुरळीत झालं। हेच सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच अचानक बॉम्ब फुटला। नंदुरबारमधील एका प्रसिद्ध कोचिंग क्लासेसमध्ये परीक्षेच्या 2 दिवस आधीच हा पेपर 12 लाखांना विकला गेला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला। त्यानंतर पोलिसात मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या आणि 25 ऑगस्ट रोजी संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला। नंतर या प्रकरणात झालं असं की गौरवची गर्लफ्रेंड ऋतुजा पाटील हिने MPSCची ही परीक्षा दिली होती। ऋतुजाच्या वडिलांनी लेकीला अधिकारी बनवण्यासाठी 12 लाखांची डील केली आणि तिच्या हातात परीक्षा आधीच ओरिजिनल प्रश्नपत्रिका आणून दिली। हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार ऋतुजाने ही प्रश्नपत्रिका तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे गौरवला व्हॉट्सॲपवर शेअर केली, कारण गौरवच्या भावालाही ही परीक्षा द्यायची होती। 22 मार्चला ही परीक्षा झाली। त्यानंतर 12 जूनला याचा निकाल आला आणि ऋतुजा महाराष्ट्रात 7व्या रँकनं पास झाली। पण जशी ऋतुजा परीक्षा पास झाली आणि अधिकारी बनण्याच्या जवळ पोहोचली तसा तिच्या वागण्यात बदल होऊ लागला। घरच्यांचा विरोध आणि पदामुळे तिने गौरवला इग्नोर करायला सुरुवात केली आणि शेवटी त्याच्याशी ब्रेकअप केलं। गौरवच्या मनात संतापाचा आणि सुडाचा डोंब उसळला। रागाच्या भरात गौरवनं जुलै महिन्यात थेट MPSCच्या ईमेल IDवर निनावी तक्रार ठोकली की MPSCचा 22 मार्चला औषध निरीक्षक पदाचा पेपर आधीच फुटला होता आणि तो ठराविक उमेदवारांना मिळाला होता। गौरवला वाटलं होतं की फक्त तिचं सिलेक्शन रद्द होईल, पण त्याला हे माहीत नव्हतं की तो देखील स्वतःच या गुन्ह्यात अडकणार आहे। पण ह्या सगळ्या घटनेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट ठरला तो म्हणजे दोघांमधली झालेली चॅट। त्या चॅटमध्ये दोघेजण काय काय बोलले तेच आपण जाणून घेऊ। व्हायरल झालेल्या चॅट्समध्ये ऋतुजा गौरवला पेपर फुटी दरम्यान सांगत होती की पप्पा बोलले मयूरला आता कुठेच काही बोलू नको आणि म्हणाले घरीसुद्धा नको सांगू, कारण मी सुद्धा माझ्या सख्या भावाला काही सांगितलं नाही आहे। त्यानंतर ती म्हणाली की माझ्या वडिलांकडे पैसे नाही, जे पैसे आहेत ते त्यांनी माझ्या लग्नासाठी जमवलेत। आणखी ऋतुजाचे वडील मयूरला काय म्हणाले हे सांगत असताना ऋतुजा गौरवला म्हणाली की या कामाचं पण काही खरं नाही आहे, कधी पण यावर स्टे लागून जाईल किंवा कट ऑफ हाय होईल आणि इंटरव्ह्यू नाही निघाला तर काय, असा प्रश्न तिने उपस्थित केला। आणि वडील तिला काय सांगत होते हे सांगताना म्हणाली की या गोष्टीवर विश्वास ठेवू नको, तुझ्या जॉबवर लक्ष ठेव, जर देवाची इच्छा असेल तर होईल, नाहीतर विषय सोडून दे। ह्या सगळ्या बोलण्यावर गौरव फक्त ओके म्हणाला। त्यानंतर ऋतुजा म्हणाली की कौटल्यने उद्या 5 लाख पैसे मागितलेत आणि काहीही करून द्या म्हणाला। यासोबत ती म्हणाली की पप्पा त्याच टेन्शनमध्ये आहेत की उद्याच्या उद्या 5 लाख रुपये कसे देऊ। त्यानंतर पेपर फुटी आणि एक्झाम झाल्यावर दोघांमध्ये पुन्हा संभाषण झालं। त्यात ऋतुजाने गौरवला सुरुवातीला हाय असा मेसेज केला। त्यानंतर ती म्हणाली की त्यांनी एक क्वेश्चन्स दिले होते, त्यामधून 78 क्वेश्चन्स आले होते आणि ते मी कन्फर्म सॉल्व केले। त्याचबरोबर मी त्या प्रश्नांना सोडून दुसरे एक्स्ट्रा असे 13 सॉल्व केले, असे टोटल 91 सॉल्व केले। त्यानंतर तिने गौरवला सांगितलं की मी 77 ते 78 कन्फर्म सॉल्व केले, आता याला डिवाईड करून घे तू 2ने। त्यानंतर ती म्हणाली की दादू भेटला होता आता गेटच्या बाहेर,
बोलले मी आता त्याच्यासोबत. त्याला बोलले मी मोबाईल जमा होता. ह्या सगळ्या ऋतुजाच्या मेसेजवर त्यानंतर गौरवने ओके असा मेसेज केला आणि म्हणाला की क्वेश्चन पेपर भेटला असेल तर चेक करून घे, त्यातले किती बरोबर येत आहेत ते सांग. या सगळ्या घटनेनंतर पोलीस केस झाली आणि पेपर फुटीची बातमी सगळीकडे पसरायला लागली. तेच आता ऋतुजा आणि तिच्या मैत्रिणीची देखील व्हॉट्सअपवरची चॅट व्हायरल झालेली पाहायला मिळाली. त्यात तिच्या ऑफिसच्या मैत्रिणीनं तू कशी आहेस, TCS मधून राजीनामा दिलास का असं ऋतुजाला विचारलं. त्यावर ऋतुजाने हो असं उत्तर दिलं. त्यानंतर तिच्या मैत्रिणीने तुला दुसरीकडे जॉब मिळाला आहे का असं विचारलं. त्यावर ऋतुजा तिला म्हणाली मला ड्रग इन्स्पेक्टरची परीक्षा चांगली गेली आहे. त्यावर मैत्रीण म्हणाली अगं तो पेपर तर खूप हार्ड असतो, एवढा स्टडी कसं काय केला. त्यावर ऋतुजा हसत म्हणाली अगं स्टडी नाही गं, मला आधीच क्वेश्चन पेपर भेटला होता. त्यावर मैत्रिणीने कसं काय असं विचारल्यावर मिळाली आता ते नाही सांगू शकत असं उत्तर ऋतुजाने दिलं. त्यानंतर मैत्रिणीने सांग ना, मी कोणालाच सांगणार नाही असं म्हटल्यावर मी तुला सांगते, तुझ्यावर विश्वास आहे माझा, पण तू कोणाला सांगू नकोस आणि ऑफिसमध्ये पण कोणाला कळायला नको असं म्हणत मी ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेसाठी 50 लाख रुपये भरले, पोस्ट चांगली होती असं उत्तर ऋतुजाने दिलं. त्यावर तिच्या मैत्रिणीने कशी काय लागली लाईन, आम्हाला सांगायचं ना असं तिला विचारलं. तर त्यावर ऋतुजाने खुलासे केले. ऋतुजा आपल्या मैत्रिणीला म्हणाली की आमच्या नंदुरबारमधून लागली लाईन. नंदुरबारला कौटिल्य फाउंडेशन आहे ना, त्याचे मालक आहेत प्रवीण पाटील सर. त्यांनी 2 दिवस आधी प्रश्नपत्रिका दिली होती मला. त्यानंतर मला पेपर नाशिकला मिळाला, मी तिथेच अभ्यास केला. त्यातले 80 प्रश्न आले होते. त्यावर मैत्रिणीनं स्कोर किती येतोय असं विचारल्यावर ऋतुजाने 155 असं उत्तर दिलं. त्यानंतर मैत्रिणीने भारी मस्त, ऋतुजा अमृत पाटील ड्रग इन्स्पेक्टर, आमची मैत्रीण ड्रग इन्स्पेक्टर झाली तर आम्हालाही प्राऊड होईल यावर असं सांगितलं. त्यानंतर ऋतुजाने उत्तर दिलं नाही गं काय मजा घेतेस, सापडलं तर नाव खराब होईल. यावर तिची मैत्रीण म्हणाली लाईन चांगली असेल तर नाही सापडत. त्यावर ऋतुजाने सांगितलं लाईन तर चांगली आहे, तर प्रवीण पाटील सर भरपूर पेपर फोडत असतात पण कधीच सापडत नाहीत. MPSCचा फोडला तर बाकी काय असेही ऋतुजा म्हणाली. यानंतर ऋतुजानं माझ्या पप्पांचं नाव नको खराब व्हायला, माझ्या पप्पांचं खूप नाव आहे नंदुरबारमध्ये, कोणालाही विचार अमृत नामदेव पाटील राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे त्यांना असंही ऋतुजानं आपल्या मैत्रिणीला सांगितलं. त्यावर तिची मैत्रीण म्हणाली हो बघत असते मी तुझे स्टेटस. त्यानंतर ऋतुजा शेवटी तिच्या मैत्रिणीला म्हणाली की बघ मी तुला सांगितलंय पण तू कोणाला सांगू नकोस, तुझी ही चॅट डिलीट कर नाहीतर विनाकारण मी फसेल. यावर तिची मैत्रीण म्हणाली की हो मी करते डिलीट, ट्रस्ट ठेव, मी कोणाला नाही सांगणार. त्यानंतर दोघींनीही बाय बोलत संभाषण थांबवलं. या सगळ्या बोलण्यावरून आता असं स्पष्ट दिसून यायला लागलंय ही पेपर फुटी ठरून झालेली होती. मंडळी आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या प्रकरणी कारवाई करत अवर सचिव अभिजित लेंडवे, ASO गोपाळ मराठे, ASO विश्वेश्वर नकाते, अकॅडमी संचालक प्रवीण पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील आणि तक्रारदार बॉयफ्रेंड गौरव पाटील या 6 जणांना बेड्या ठोकल्यात. त्यासोबत न्यायालयानं या सगळ्या 6 आरोपींना 2 सप्टेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचबरोबर मंडळी आता MPSCने ही भरती प्रक्रियाच रद्द करून औषध निरीक्षक गट ब पदासाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना फेरपरीक्षेसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून कोणतंही शुल्कही आकारलं जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आले. त्यासोबत परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाईल असंही सांगितलंय. बाकी मंडळी तुमचं यावर काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा. आमचे विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.